हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQ डोज या नावानं आपण लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण पर डे पर सब्जेक्ट अशा पद्धतीने आपण आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत सो ते PYQs आपण दररोज 10 PYQs या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण डिस्कस करतो आहोत. ओके, सो यासाठी आपण स्वतंत्रपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच देखील सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण ते जे काही PYQs आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो आणि त्या प्रश्नांचं मग सविस्तर विश्लेषण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. सो सुरू करूयात. आता या लेक्चरमध्ये आपण डे 63 या दिवशी भूगोल या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी 11वी सिरीज आपण पोस्ट केलेलं होतं किंवा या 11व्या सिरीजमध्ये जे काही PYQs आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं होतं त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण करूयात. सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच लोकसंख्येवर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. सो 2011च्या जनगणनेसंदर्भात पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अविधान काय दिलेलं आहे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे जिल्ह्यात लिंग गुणोत्तर जी काही सरासरी आहे ते 925पेक्षा कमी आहे आणि ब जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात लिंग गुणोत्तराची जी काही सरासरी आहे ते 925पेक्षा अधिक आहे. सो या ठिकाणी यापैकी कोणते विधान अयोग्य किंवा चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, सो जर आपण लिंग गुणोत्तराचा भारताच्या लिंग गुणोत्तरासंदर्भाने विचार केला तर एकंदरीतच भारतामध्ये लिंग गुणोत्तराच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर 943 आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण जे काही 1000 लोकसंख्येमागे किंवा 1000 एकूण पुरुषांमागे स्त्रियांचे जे काही प्रमाण आहे ते 929 दिसून येतो आहे. ओके, सो महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार एकूण लिंग गुणोत्तर जर विचारला तर 929 आहे. ओके, आणि भारतीय स्तरावर महाराष्ट्राच्या या लिंग गुणोत्तराच्या बाबतीत 22वा क्रमांक लागतो आहे. ओके, सो 22nd रँक आपल्या या लिंग गुणोत्तराच्या बाबतीत लागतो आहे. 2001मध्ये जो काही महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर होता तो दर हजारी पुरुषांमागे 922 होता. तो 922वरून 2011मध्ये 929 झालेला आहे. म्हणजे वाढ किती झालेला आहे तर 7 पॉईंटने किंवा 7ने वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. लिंग गुणोत्तरामध्ये सर्वाधिक प्रशासकीय कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर सर्वात आपल्याला दिसून येतो तर लक्षात ठेवा नागपूर 964 आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जो काही प्रशासकीय विभाग आहे तो कोकण. ओके, एकंदरीतच मुंबई वगैरे जे काही आहेत औद्योगिक शहर त्यामध्ये बाहेरून सिंधुदुर्ग त्यानंतर रायगड या रत्नागिरी या जिल्ह्यातून जे काही पुरुषांचे स्थलांतर असते कामानिमित्त त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये जे काही लिंग गुणोत्तर आहे त्यामध्ये तफावत दिसून येतो आहे. आता जे काही पहिले 5 व शेवटचे 5 जिल्हे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जे काही प्रमाण आहे त्याच्यात रत्नागिरी 1122, त्यानंतर सिंधुदुर्ग 1036 जे काही प्रमाण आहे. ओके, सो लिंग गुणोत्तराच्या बाबतीत दिसून येतो आहे. त्यानंतर गोंदिया 999, सातारा 988, त्यानंतर भंडारा 982 आणि त्यानंतर 6व्या क्रमांकावर देखील जे काही गडचिरोली आहे त्या गडचिरोलीचा जो काही लिंग गुणोत्तर आहे तर 982 असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मुंबई शहर सर्वात कमी लोकसंख्या असणारा जे काही सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर असणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये मुंबई शहर प्रथम स्थानी 832, मुंबई उपनगर 860, तिसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे 886, चौथ्या क्रमांकावर आहे पुणे 915 आणि 5व्या क्रमांकावर बीड. ओके, सो हे 5 जिल्हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जर विधानात काय दिलेलं आहे की मुंबई शहर व मुंबई उपनगर सोबत पुणे ठाणे या जिल्ह्यांची लिंग गुणोत्तर सरासरी 925पेक्षा कमी आहे. सो जर आपण यांचं कॅल्क्युलेशन केला या 4 जिल्ह्यांचा तर साधारणतः 873 किंवा 873 पॉईंट समथिंग इतका सरासरी लिंग गुणोत्तर दिसून येतो जे की 925पेक्षा कमी आहे. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. सो अशा पद्धतीने आयोगाने कशा पद्धतीने यावर प्रश्न विचारलेला आहे एकंदरीतच ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. त्यानंतर ब विधानामध्ये काय दिलेलं आहे की गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याची लिंग गुणोत्तर 925पेक्षा सरासरी 925पेक्षा अधिक आहे. सो ते देखील योग्य असणार आहे कारण
जर आपण गोंदियाचा विचार केला तर गोंदियाची जी काही सरासरी लिंग गुणोत्तर आहे, ओके. सो 999 आणि 982 गडचिरोलीचा. सो यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 992 इतकं काहीतरी सरासरी आपल्याला भरताना किंवा सरासरी लिंग गुणोत्तर असताना या दोन्ही जिल्ह्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 925पेक्षा जास्त आहे का, तर ऑफकोर्स सरासरी 925पेक्षा जास्त आहे. सो या ठिकाणी अयोग्य विचारलेलं होतं आणि अयोग्य यापैकी कोणतंही स्टेटमेंट अयोग्य नाही आहे, ओके. सो 925पेक्षा कमी असणारे जे काही सरासरी कमी असणारे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे यांची जी काही सरासरी जर आपण काढलं तर 925पेक्षा कमी भरतो आहे. त्यानंतर गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांचं जर आपण लिंग गुणोत्तर सरासरी काढलं तर 925पेक्षा जास्त भरतो आहे. त्यामुळे दोन्ही विधान बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. त्यामुळे दोन्ही किंवा वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही किंवा एकही नाही, अयोग्य एकही नाही. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, ओके. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच खनिज संपत्ती संदर्भाने या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. खालील योग्य विधाने पहा. एक्साईज पूर्व परीक्षा 2017मध्ये विचारलेला प्रश्न. अविधान काय दिलेलं आहे की सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात. ब बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडते. आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे भंडारा जिल्ह्यात मौनी नाही पवनी असायला पाहिजे त्या ठिकाणी, ओके. सो पवनी, ओके. सो पवनी येथे क्रोमाइट या खनिजाचे उत्पादन केले जाते. सो कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे, ओके. आता जर मॅग्नीजचा विचार केला तर मॅग्नीज आपल्याला एक काळ्या रंगाचा एक धातू दिसून येतो ज्याच्यामध्ये मॅग्नीज व लोह एकत्रित जमिनीमध्ये असतात आणि त्याला फेरा मॅग्नीज म्हटलं जातं, ओके. सो मॅग्नीजचा जो काही वापर आहे तो मॅग्नीजचा वापर साधारणतः लोह पोलाद उद्योगामध्ये केला जातो आहे, ओके. आणि एकूण उत्पादनापैकी 95% जो काही उत्पादन आहे तो फक्त या लोह पोलाद उद्योगामध्ये या मॅग्नीजचा वापर केला जातो आहे. महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचा जर साठा विचारला तर प्रामुख्याने भंडारा, ओके. भंडाऱ्यातील जे काही तुमसर तालुका आहे त्या ठिकाणी मॅग्नीजचे साठे आढळतात. त्यानंतर नागपूरतील सावनेर, रामटेक जे काही तालुके आहेत या तालुक्यांमध्ये मॅग्नीजचे साठे दिसून येतात. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व कणकवली या ठिकाणी मॅग्नीजचे साठे दिसून येतात, ओके. सो 3 जिल्हे लक्षात ठेवा, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. आता अ स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात काय. सो बरोबर असणार आहे सिंधुदुर्ग. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे किंवा योग्य विधान असणार आहे. त्यानंतर ब बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडते का, तर बॉक्साईटचे जे काही साठे आहेत ते प्रामुख्याने जांबा खडकाच्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात. सह्याद्रीमधील जे काही साठे बॉक्साईटचे साठे आहेत ते उच्च दर्जाचे दिसून येतात, ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बॉक्साईटचे उत्पादन किंवा बॉक्साईटचे साठे आपल्याला दिसून येत आहेत, ओके. सो या ठिकाणी बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडतात असा जे काही ब स्टेटमेंट दिलेलं आहे ते देखील योग्य असणार आहे. आणि क स्टेटमेंटमध्ये भंडारा जिल्ह्यात मौनी येथे मौनी नव्हे तर ते पवनी आहे, ओके. ॲक्च्युलीमध्ये आयोगाने देखील ते भाषांतर इंग्लिशमध्ये पवनी केलेलं आहे आणि ते मराठीत मौनी अशा पद्धतीने केलेलं आहे, ओके. सो भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन घेतले जातो का, सो हे देखील योग्य असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात क्रोमाइटचे साठे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. सोबतच नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला क्रोमाइटचे साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात, ओके. सो धातू शास्त्रीय उद्योग आणि उष्णतारोधन उद्योगामध्ये किंवा रासायनिक उद्योगामध्ये या क्रोमाइटचा वापर केला जातो आहे, ओके. सो क जे स्टेटमेंट आहे ते देखील या ठिकाणी योग्य असणार आहे, ओके. सो अ, ब आणि क तीनही जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे एकंदरीतच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने पर्यटनासंदर्भात भारताच्या अनुषंगाने जे काही अहवाल प्रसिद्ध केलेला होता त्या अहवालावर 2022मध्ये एकंदरीतच विचारलेला एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिसून येत आहे, ओके. सो 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2022मध्ये विचारलेला प्रश्न 9.0%, 8.4%, 7.3% की 9.34%, ओके. आता जर अशा पद्धतीचा जर
ऑप्शन आपल्याला दिलेलं असेल. ओके, सो लक्षात ठेवा या ठिकाणी 9.0 दिलेलं आहे, या ठिकाणी 9.4 दिलेलं आहे आणि या ठिकाणी 7.3 दिलेलं आहे. मात्र या पर्यायामध्ये 9.34% अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो मोस्ट प्रॉबेबल असेल की एखाद्या अहवालावरून जर डेटा उचललेला असेल तर पूर्णांकामध्ये असतील आणि तो जो काही डेटा आहे तो एक जे काही फ्रॅक्शन आहे तो अशा पद्धतीने सॉर्टमध्ये नसेल. ओके, सो लक्षात ठेवा. सो मोस्ट प्रॉबेबल किंवा लॉजिक बऱ्याचदा असे जे प्रश्न आहेत ते आपण या लॉजिकवरून देखील अटेम्प्ट करू शकतो. ओके, आता भारतातील जे काही पर्यटन आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थात WEF जे काही या WEFने प्रकाशित केलेल्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक अहवालासंदर्भात जे की 2019 नुसार सो भारत एकंदरीत या प्रवास व पर्यटन या स्पर्धेमध्ये किंवा या स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये 34व्या क्रमांकावर भारताला रँकिंग मिळालेली होती. ओके, यामध्ये एकूण रोजगारामध्ये पर्यटन उद्योगाचा जो काही किंवा पर्यटनाचा जो काही वाटा आहे तो एकूण रोजगारामध्ये देशामध्ये 8% वाटा या पर्यटन क्षेत्रामुळे आपल्याला रोजगारामध्ये दिसून येतो आहे. ओके, 2019मध्ये प्रवास आणि पर्यटनाचे जे काही GDP मधील जो योगदान आहे, ओके, एकंदरीत देशांतर्गत उत्पन्नामधील जे काही योगदान आहे ते एकूण अर्थव्यवस्थेच्या 9.34%. ओके, सो यावरच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो लक्षात ठेवा 9.34. सो म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत नदी प्रणाली संदर्भाने विचारण्यात आलेला प्रश्न आणि गोदावरी नदीच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे अशा पद्धतीने ESO मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारलेला प्रश्न. मांजरा, शिवना, दुधना की साबरी. सो कोणती नदी दिलेल्या पर्यायापैकी कुठली नदी हे गोदावरीची उजव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने येणारी उपनदी आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो गोदावरी नदी सर्वांनाच माहीत आहे 1465 एकूण लांबी आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 868 किलोमीटर आहे. ओके, एकूण जे काही गोदावरी नदीने व्यापलेलं क्षेत्र आहे त्यापैकी 49% महाराष्ट्रामध्ये त्याने किंवा या नदीने व्यापलेलं आहे. ओके, उगम त्र्यंबकेश्वर, ओके, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी या पर्वतरांगेवर या नदीचा उगम होत आहे. महाराष्ट्रातील जीवन रेखा म्हणून ओळखली जाणारी नदी आहे. गोदावरी नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या, ओके, एकंदरीत गोदावरीचा जो काही फ्लो आहे तो अशा पद्धतीने दिसून येतो. ओके, त्यामुळे ही पूर्ववाहिनी नदी आहे. त्यामुळे उत्तरेकडून म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यामध्ये प्राणहिता, शिवना, कादवा, इंद्रावती, दक्षिण पूर्णा आणि दुधना ह्या नद्या आपल्याला दिसून येतात. तर उजव्या बाजूने येणाऱ्या ज्या काही नद्या आहेत, ओके, उजव्या बाजूने अर्थात दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या, ओके, सो या नद्यामध्ये सिंदफणा, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा आणि दारणा. आता पर्यायात आपल्याला दिलेलं होतं की उजवीकडून येणारी उपनदी कोणती आहे गोदावरी नदीची. सो मांजरा आहे. शिवना आहे का? शिवना नाही. शिवना ही डाव्या बाजूने येणारी नदी आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय असणार नाही. दुधना हे देखील डाव्या बाजूने येणारी नदी आहे. साबरीचा काही संबंध नाही. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 मांजरा. मांजरा ही नदी गोदावरी नदीची उजव्या बाजूने येणारी उपनदी आहे. ओके, सो मॅपमध्ये देखील तुम्ही बघू शकता. सो या ठिकाणी जी काही मांजरा नदी आहे, ओके, सो मांजरा नदी उजव्या बाजूने गोदावरी नदीला या ठिकाणी मिळतो आहे. ओके, सो जो काही गोदावरीची जी उपनदी आहे उजव्याकडून येणारी, सो या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी मांजरा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच नैसर्गिक सरहद महाराष्ट्राने वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने एकंदरीत महाराष्ट्राची जी रचना झालेली आहे, ओके, नैसर्गिक रचना, त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ओके, अयोग्य जोडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ईशान्य दरेकशा टेकड्या म्हणजे ईशान्येकडे दरेकशा टेकड्या आपल्याला दिसून येतात का? वायव्य सातमाळा, गाळणा की अकराणी टेकड्या. नैऋत्यस तेरेखोल नदी दिसून येतो काय? आणि आग्नेयस गाविलगड टेकड्या. सो या जोड्यांपैकी कुठली जोडी चुकीची आहे? ओके, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दी संदर्भाने. सो लक्षात घ्या, महाराष्ट्राचं जर आपण एकंदरीतच नकाशा बघितलं तर नकाशामध्ये आपल्याला ईशान्य भागाकडे
समजा या ठिकाणी आपण नकाशा अशा पद्धतीने जर महाराष्ट्राचं डिवायडेशन केलं 2 भागामध्ये. ओके. सो आग्नेय दिशेला जर आपण बघितलं तर या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला दरकेसा किंवा दरकेशा टेकड्या दिसून येतात. ओके. जर इकडे वायव्येस बघितले तर वायव्येमध्ये आपल्याला सातमाळा डोंगर, त्यानंतर इकडे जे काही गाढना टेकड्या आहेत. ओके. गाढना, त्यानंतर अक्राणी डोंगर रांग आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर नैऋत्येस जर आपण बघितलं तर नैऋत्येस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही तेरेखोल नदी आहे ती तेरेखोल नदी दिसून येतो. ओके. आणि जर आग्नेयेकडे आपण बघितलं तर आग्नेयेकडे विशेषतः नांदेड वगैरेकडे मुदखेड डोंगर रांग आणि गडचिरोली वगैरेचा जो काही आहे तो सुरजागड, भामरागड ह्या ज्या काही टेकड्या दिसून येतात ते आग्नेय दिशेला असल्याचे दिसून येतात. मात्र पर्यायात जे काही गाविलगड टेकड्या दिलेल्या आहे, सो गाविलगड टेकड्या आपण जर बघितलं तर गाविलगड टेकड्या आपल्याला उत्तरेकडे, ओके, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे या ठिकाणी आपल्याला ते गाविलगड टेकड्या आपल्याला दिसून येतात. ओके. त्यामुळे या प्रश्नाचं जे काही चुकीचं पर्याय आपल्याला विचारलेलं होतं, सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आग्नेय दिशेस असणारी जी काही गाविलगड टेकड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत ते चुकीचं असणार आहे. सो गाविलगड टेकड्या आपल्याला या ठिकाणी उत्तरेकडे असल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके. तेच या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो तुम्ही हे वाचू शकता. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके. जे काही हिमखंड आहेत, ओके, ज्याला इंग्लिशमध्ये ग्लेशियर म्हटलं जातं, सो ते ग्लेशियर कोणत्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतात. सियाचीन, रिमो, गंगोत्री, जेमू हे जे काही ग्लेशियर आहेत ते कोणत्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने त्यांच्या ठिकाणावरून या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. आता सियाचीन जे काही ग्लेशियर आहेत ते एकंदरीतच आपल्याला काश्मीरमध्ये दिसून येतात. ओके. भारताच्या ईशान्य भागात काराकोरम जे काही पर्वतरांग आहेत त्या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर वसलेलं आहे. ओके. सर्वात लांब आणि काराकोरममधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब ग्लेशियर अशा पद्धतीने या सियाचीन ग्लेशियरला म्हटलं जातं. सो काश्मीरमध्ये, ओके, आता ते लडाखच्या भागामध्ये येतात त्यामुळे जे काही काश्मीर आहे त्या ठिकाणी लडाख पाहिजे होता. सो काश्मीर. ओके. त्यानंतर आहे रिमो जे काही ग्लेशियर आहेत एकंदरीतच काराकोरम पर्वतरांगेतील एक उच्च श्रेणी असून विशेषतः काराकोरम रेंजमध्ये ते दिसून येतात त्यामुळे बला 2 नंबरची जोडी. त्यानंतर गंगोत्री कुठं आहे? गंगोत्रीमधून जी काही गंगा नदी उगम पावते, सो या ग्लेशियरमधूनच किंवा या हिमखंडावरूनच या गंगा नदीचा उगम आपल्याला दिसून येतो आणि हे जे काही आहे स्थित आहे ते उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित असल्याचे दिसून येतं. सो गंगोत्रीला उत्तराखंड आणि झेमू, सो झेमू जे काही हिमखंड आहे किंवा ग्लेशियर आहे ते आपल्याला सिक्कीम या ठिकाणी दिसून येतात. सो 1, 2, 3, 4 असणारा जो काही या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. ओके. अला 1, बला 2, कला 3 आणि डला 4. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता काही इतर जे काही हिमखंड किंवा एकंदरीत ग्लेशियर दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी झूम करून किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर परीक्षेच्या दृष्टीने, विशेषतः पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. ओके. पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच भारताच्या प्राकृतिक भूगोलासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ESO पूर्वपरीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न. खालील विधाने पहा. अविधान दिलेलं आहे, नंदादेवी शिखराची उंची 7817 मीटर आहे का? ब स्टेटमेंट दिलेलं आहे, हिमालयातील जोझिला जो काही खिंड आहे ते खिंड श्रीनगर व लेह या मार्गाला जोडला जातो का? आणि क दिलेला आहे, बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. सो कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके. आता जे काही नंदादेवी शिखर आहे, ओके, सो एकंदरीत पर्वत शिखर किंवा डोंगर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ते एकंदरीतच कांचनगंगानंतर किंवा कांचनजंगानंतर भारताची सर्वात उंच, दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच पर्वत आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सो नंदादेवी हे जगातील 23वे सर्वात उंच शिखर ठरलेलं आहे. या पर्वत शिखराची उंची जी आहे ती 7816 मीटर, ओके, साधारणतः 7817 मीटर, जे की अ स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. सो अ जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. नंदादेवी शिखराची जी उंची आहे ते 7817 मीटर असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जोझिला जे काही खिंड आहे ते आपल्याला हिमालयातील एक उंच खिंड दिसून येतो
आणि या जोजिला जे काही खिंड आहे ते विशेषतः श्रीनगर आणि लेहला जोडतो. ओके, श्रीनगर जम्मूमधील आणि लेह लडाखमधील. ओके, सो श्रीनगर आणि लेह या दोन ठिकाणांना जोडण्याचे जे काही कार्य आहे ते या जोजिला पास थ्रू होतो आहे. सो ब जे स्टेटमेंट दिलेलं आहे, हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर व लेह जोडला जातो. सो ब जे ठिकाण आहे, ब जे विधान आहे ते देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो, बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे का? ओके, सो या ठिकाणी बद्रीनाथ शिखराची उंची दिलेली आहे साधारणतः 3,300 मीटर आणि गंगोत्री शिखराची जी उंची दिलेली आहे 3,200 मीटर. ओके, सो बद्रीनाथ शिखरापेक्षा गंगोत्री शिखराची जी उंची आहे ती थोडा कमी असल्याचे दिसून येतं. मात्र या पर्यायात दिलेला आहे बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे, अर्थात गंगोत्री शिखराची जी काही उंची आहे ती जास्त आहे. सो या ठिकाणी जर आपण या विधानांवरून किंवा या माहितीवरून क जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला चुकीचं या ठिकाणी दिसून येतं आहे. ओके, सो क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ आणि ब या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता या मॅपमध्ये देखील काही जे काही पर्वत शिखर आहेत, ओके, ते देखील दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. कदाचित जोड्या लावा स्वरूपात आला राज्यांमुळे आहे, तर आपल्याला ते योग्य पद्धतीने जोड्या लावता येईल. पुढे जाऊया. पुढचा जो एकंदरीत प्रश्न आहे तो आपल्याला PSO पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न. उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील जो काही क्रम आहे तो लावा अशा पद्धतीने. कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? आणि हे जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीत आयोगाने कॅन्सल नाही केलेला, मात्र जो काही अरेंजमेंट आहे तो आयोगाने पर्याय क्रमांक 3 दिलेला होता. सो ते जे काही पर्याय क्रमांक 3 आहे ते चुकीचं आहे. मात्र या प्रश्नाचं जे काही योग्य पर्याय असणार आहे ते या ठिकाणी दिलेलं नाही, त्यामुळे आपण शोधूयात की कोणता जो काही क्रम आहे तो योग्य असणार आहे. ओके, सो उत्तर ते दक्षिण जो काही एकंदरीत क्रम आपल्याला दिसून येतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण पूर्व घाटातील जे काही पर्वत शिखर आहेत तर बघितलं तर महेंद्रगिरी ओडिशा व आंध्र प्रदेशच्या या दरम्यान स्थित आहे. त्यानंतर सिमलीपाल ओडिशामध्ये स्थित दिसून येतो. अनसुपा नावाचं जे काही हिल्स आहे ते ओडिशामध्ये, धौली हिल्स ओडिशामध्ये स्थित आहे. त्यानंतर नल्ला हिल्स. ओके, सो या ठिकाणी जर पर्यायात बघितलं तर नल्ला शेवटी दिलेला आहे, जे की उत्तरेकडे आहे. ओके, या ठिकाणी देखील शेवटी दिलेलं आहे. या ठिकाणी देखील म्हणजे निलगिरी हे नल्ला डोंगर रंगाच्या खालती आहे. ओके, आता नल्ला या ठिकाणी दिलेलं आहे. निलगिरी, अन्नायमुडी आणि पालकोंडा. आता जे काही पालकोंडा जे हिल्स आहे किंवा एकंदरीत शिखर आहे ते आपल्याला नल्ला हिल्सचा खालतीच या ठिकाणी दिसून येतो, पालकोंडा हिल्स. सो या ठिकाणी हे देखील पर्याय चुकीचे असणार आहे. हे देखील पर्याय चुकीचं, हे देखील आणि या पर्यायात देखील योग्य जे काही अरेंजमेंट आहे ते केलेलं नाही. ओके, त्यानंतर पापी हिल्स आंध्र प्रदेशात दिसून येतो. जावडी आणि शेवरा हिल्स तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या दरम्यान दिसून येतात. ओके, त्यानंतर पचाई मलाई नावाचं जे काही हिल्स आहे ते तामिळनाडूमध्ये एकंदरीत आपल्याला दिसून येतो आहे. जाववधू, त्यानंतर कोडी हिल्स, कालरायन आणि सिरुमलाई अशा पद्धतीने जे काही छोटे पर्वत शिखर आहेत किंवा डोंगर आहेत ते आपल्याला तामिळनाडूमध्ये दिसून येतात. आता जर आपण मॅपमध्ये बघितलं तर मॅपमध्ये या ठिकाणी बघू शकता नल्ला हिल्स. ओके, या ठिकाणी आहे. त्यानंतर पालकोंडा हिल्सचं जर इकडे बघितलं तर निलगिरी हिल्स आहे. निलगिरी हिल्सच्या खालती अन्नामलाई हिल्स आणि त्यानंतर कार्डामॉम हिल्स. सो दक्षिणेकडे जो काही कुठला डोंगर आहे तर कार्डामॉम हिल्स आहे. ओके, आता या ठिकाणी जर योग्य या पर्यायात दिल्यापैकी जर आपण अरेंजमेंट केलं तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला नल्ला हिल्स. ओके, सो नल्ला हिल्स 1 नंबरवर पाहिजे होता. त्यानंतर आहे पालकोंडा, सो पालकोंडा 2ऱ्या स्थानावर. त्यानंतर आहे निलगिरी. ओके, 3ऱ्या स्थानावर निलगिरी पाहिजे होता आणि 4थ्या स्थानावर अनायमुडी. ओके, सो 4थ्या स्थानावर अनायमुडी पाहिजे होता. सो अशा पद्धतीने या ठिकाणी अरेंजमेंट केलेलं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक म्हणजे हे जे काही प्रश्न आहे ते आपण कॅन्सल केलेलो आहे. ओके, सो पुढे जाऊयात. तर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात अशा पद्धतीने एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा, समुद्र तटीय स्तंभ. त्यानंतर आहे समुद्रकडा, तरंग निर्मित चबुतरा, वाळूचे दांडे आणि खाजण. 3रा पर्याय दिलेला आहे आखात, समुद्रकडा, खाजण, वाळूचे दांडे आणि 4था पर्याय दिलेला आहे समुद्र तटीय स्तंभ, समुद्रकडा, आखात की खाजण. सो कोणता पर्याय या ठिकाणी या
समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या अपक्षय कार्यामुळे भूरूपे तयार होतात. ओके. आता जे काही अपक्षरण आणि संचयन ह्या जे काही बाह्यनिर्मित भूरूपे आहेत, ओके, त्या संदर्भाने आयोग दरवर्षी किमान एकतरी प्रश्न विचारतो आहे. सो सागरी लाटांचे जे काही कार्य व भूरूपे किंवा खनन कार्य किंवा अपक्षय कार्यामुळे जे काही भूरूपे तयार होतात आणि संचय कार्यामुळे जे काही भूरूपे तयार होतात त्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकंदरीतच सागरी लाटा किनाऱ्यावर येऊन आदळल्यानंतर किंवा पाणी तसेच त्याबरोबर वाहत आलेले जे काही दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादीमुळे जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्यावरची जी काही झीज होते, ओके, त्याला खनन कार्य किंवा सागरी लाटांचे खनन कार्य म्हटले जात आहे. सागरी लाटांच्या खनन कार्यातून तंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान आणि सागरी स्तंभ अशा पद्धतीचे जे काही भूरूपे आहेत ते तयार होतात. ओके. आता जे काही पर्याय दिलेले आहे की अपक्षय कार्यामुळे किंवा खनन कार्यामुळे तयार होतात. सो तंगघर्षित जे मंच आहे ते तयार होतात. ओके. सो तंगघर्षित मंच. त्यानंतर आहे सागरी गुहा. सो सागरी गुहा या ठिकाणी दिलेलं आहे, समुद्र किनाऱ्यावरील गुहा. त्यानंतर आहे सागरी कडा. सो सागरी कडा देखील समुद्र कडा ज्याला म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर सागरी कमान. ओके. सागरी स्तंभ ज्याला समुद्र तटीय स्तंभ म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी या माहितीवरून या पर्याय दिलेल्यापैकी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अप्रोप्रिएट आपल्याला दिसून येतो. ओके. सो सागरी कडा. त्यानंतर आखात देखील तयार होतो आहे. समुद्र किनाऱ्यावरील गुहा ज्याला समुद्र गुहा म्हटला जातो, सागरी गुहा. समुद्र तटीय स्तंभ, ओके, ज्याला सागरी स्तंभ म्हटला गेलेला आहे. आणि तंगघर्षित मंच. सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आता संचय कार्यामुळे कोणते भूरूपे तयार होतात ते देखील या ठिकाणी बघू शकता. सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे पुळण तयार होतात, वाळूचा दांडा, त्यानंतर खाजण हे जे काही भूरूपे आहेत ते आपल्याला एकंदरीत संचय कार्यामुळे तयार होताना दिसून येतात. सो वाळूचे दांडे आणि जे काही खाजण आहे ते आपल्याला संचय कार्यामुळे तयार होतात, त्यामुळे हे जे काही पर्याय आहेत ते नसणार आहे. परत त्या ठिकाणी खाजण दिलेलं आहे, वाळूचे दांडे दिलेले आहेत ते देखील या ठिकाणी नसणार आहे. परत या ठिकाणी खाजण दिलेलं आहे, त्यामुळे हे जे काही पर्याय ते नसणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. आता या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न या ठिकाणी व्यापारी वारे संदर्भात विचारण्यात आलेला आहे. व्यापारी वाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न. ओके. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे किंवा कोणते विधान व्यापारी वारे संदर्भात बरोबर आहे? अविधान दिलेलं आहे, उत्तर गोलार्धात जे काही व्यापारी वारे आहेत ते आग्नेय दिशेकडून वाहतात काय? त्यानंतर जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते उत्तर गोलार्धात ईशान्य दिशेकडून वाहतात. जे पर्याय दिलेले आहे ते अत्यंत नियमित वाहतात. ओके. आता प्रथमदर्शनी आपल्याला याविषयी काहीच माहिती नाही, तर अशा वेळेस जर आपल्याला काही व्यापारी वाऱ्या संदर्भात माहिती नाही तरी पण आपल्याला हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. सो लक्षात घ्या, आता आणि हे जे काही स्टेटमेंट आहे ते दोन्ही विधान एकमेकांशी कॉन्ट्राडिक्टरी दिलेलं आहे. ओके. उत्तर गोलार्धात आग्नेय दिशेकडून वाहतात म्हटलं गेलेलं आहे आणि जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये उत्तर गोलार्धात ईशान्य दिशेकडून वाहतात अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो दोन्ही एका वेळेस बरोबर असणार नाही. ओके. सो दोन्ही विधान या ठिकाणी एका वेळेस बरोबर असणार नाही. सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी एका वेळेस बरोबर असू शकणार नाही, त्यामुळे जे पर्याय क्रमांक 1 आहे ते एलिमिनेट होईल. आणि परत पर्याय क्रमांक 4 हे देखील ज्यामध्ये वरीलपैकी सर्व अशा पद्धतीने दिलेलं आहे ते देखील एलिमिनेट होईल. ओके. आता पर्याय क्रमांक 2 आणि 3 फक्त या ठिकाणी जे आहे ते शिल्लक उरलेलं आहे. ओके. सो ह्या पर्यायापैकी कुठला पर्याय योग्य असणार आहे? सो आता या दोनपैकी कुठला तरी योग्य पर्याय बरोबर असेल ना, म्हणजे आता उत्तर गोलार्धातून आग्नेय दिशेकडून वाहत असेल किंवा उत्तर गोलार्धाकडून ईशान्य दिशेकडून वाहत असेल, मात्र या ठिकाणी फक्त क बरोबर दिलेला आहे. सो या ठिकाणी ब किंवा एक तर अ आणि क पाहिजे होता किंवा एक तर ब आणि क पाहिजे होता आपल्या पर्यायामध्ये. सो या ठिकाणी ब आणि क पर्याय बरोबर दिलेला आहे. सो दोन्ही विधानांपैकी एक कुठला तरी बरोबर असेल आणि त्यासोबतच जे काही हे वारे आहेत ते अत्यंत नियमित वाहतात. सो हे जे काही विधान आहे ते बरोबर असणार आहे. सो अशा देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता जे काही ग्रहीय वारे आहेत, सो ग्रहीय वाऱ्याचाच एक उपप्रकार या व्यापारी वारे किंवा त्याला पूर्वीय वारे म्हटलं जातो आहे. ओके. सो पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमित स्वरूपात हे वारे वाहत असतात. ओके. सो त्याचे 3 प्रकार पडतात: पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. ओके.
आता जे काही पूर्वीय वारे आहेत या ठिकाणी डायग्राममध्ये किंवा या इमेजमध्ये देखील दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जी काही पूर्वीय वारे, सो यालाच व्यापारी वारे म्हटलं गेलेलं आहे. जे काही उच्च दाब पट्टा आहे त्या उच्च दाबाच्या पट्ट्याकडून जे काही विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे या पूर्वीय वाऱ्यांचा जो काही प्रवाह आहे किंवा वाऱ्यांचा जो काही वेग आहे, दिशा आहे, ते वाहत असतात. ओके. उत्तर गोलार्धामध्ये ईशान्य दिशेकडून ते नैऋत्य दिशेकडे वाहत असतात. ओके. सो लक्षात घ्या, ईशान्य दिशेकडून त्यांचा जो काही वाहण्याचा जो काही दिशा आहे ते नैऋत्य दिशेकडे वाहत असतात. तर दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेय दिशेकडून ते वायव्य दिशेकडे वाहत असतात. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर गोलार्धात विचारलेलं असेल तर ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेयेकडून वायव्येकडे. आता जे काही स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की उत्तर गोलार्धात आग्नेय दिशेकडून आग्नेय दिशेकडून वाहतात का, तर चुकीचं आहे. उत्तर गोलार्धामध्ये ईशान्य दिशेकडून वाहतात. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. ब आणि क हे दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. एकंदरीतच दोन्ही गोलार्धामध्ये 25 डिग्री ते 35 डिग्री या दरम्यान जे जास्त जास्त वायुभारचा जो काही पट्टा आहे त्या वायुभारच्या पट्ट्याकडून कमी जे काही विषुववृत्तीय जो पट्टा आहे त्या कमी वायुदाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहत असतात. एकंदरीत यांचा जो काही वाहण्याचा जो काही दिशा आहे ते आपण या ठिकाणी बघितलेला आहे. यांना पूर्वीय वारे किंवा व्यापारी वारे म्हटलं जातो. का व्यापारी वारे म्हटलं जातो, तर पूर्वी जे काही आंतरराष्ट्रीय किंवा परकीय व्यापार करण्यासाठी समुद्रमार्गाने वाऱ्यांचा वाहण्याच्या एकंदरीत दिशेनुसार त्यांचा जो काही व्यापारी जे जहाजं आहेत त्यांचा प्रवास होत असायचा, म्हणून या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भूगोलाचे 10 प्रश्न डिस्कस केलेले आहे. आता हे जे काही प्रश्न आहेत आपण या आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये PYQ क्विज जे आहेत ते आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो. ओके. सो मंडे टू फ्रायडे आपण मंडे टू फ्रायडे PYQज आपण 10 PYQज रोज पोस्ट करतो विषयनिहाय, आणि सॅटर्डेला चालू घडामोडी संदर्भाने 15 प्रश्न या ठिकाणी पोस्ट करतो. ओके. सो या बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचे असेल तर या ठिकाणी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही नक्की त्या ठिकाणी विजिट करू शकता. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.